राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानित झालेल्या राज्यातील 26,000 मुख्याध्यापक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी नियुक्तीग्राह्य धरून 1982 ची जुनी पेन्शनची शासन त्वरित करून शिक्षकांना न्याय द्यावा यासाठी शिक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या सकारात्मक शपथपत्राची प्रत संघटनेला प्राप्त व्हावी याकरता अकोला जिल्हा शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाला एक निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। शासनाने या मागणीची दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे 15 मे 2025 रोजीच्या पेन्शन पडताळणी अहवालपत्राची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षा संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधीक्षक श्याम धनमने, शिक्षणाधिकारी धनंजय मोहरे व वेतन पदक अधीक्षक कोल्हे अकोला यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवेदन सादर केले आहेत। शासन दखल घेत न्याय द्यावा अशी मागणी संघटनेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्राध्यापक अशोक भराड, प्राध्यापक श्रीराम पालकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश शरणे, एस.बी. गावंडे, संजय ताडे, धनंजय केळकर यांच्यासह शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोर कमिटी या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जन्मत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोल्याहून।